स्वर्णकार भारती सेवा संस्थान हस्तिनापुर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी अध्यक्षा सौ उर्मिला विजयानंद मोरेंच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी भोकर धुळे तथा स्वर्णकार भारती सेवा संस्थान हस्तिनापुर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ उर्मिलाताई मोरे या अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। तर स्वर्णकार भारती सेवा संस्था यांच्या त्या प्रांतीय महाराष्ट्र अध्यक्ष असून स्वर्णकार भारती सेवा संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय सोनार संघटन सोनार समाजाच्या महिलांचं संघटन करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत कार्य करीत असून त्यांच्या नियुक्तीनंतर अनेक समाजहित उपक्रम राबवित आहेत। महिलांना एकत्रित करून महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत असून सुवर्णकार समाजाच्या महिलांच्या अडीअडचणी सोडवणे त्यांना प्रोत्साहन देऊन समाजकार्यासाठी प्रोत्साहित करणे सर्व सोनार शाखा एकत्रित करणे दूर अंतरावरील सुवर्णकार समाजाच्या संपर्कात येणे एकमेकांची व्यावसायिक मदत व सहकार्य करणे वैवाहिक स्थळांची माहिती देवाणघेवाण करणे सांस्कृतिक व सामाजिक सलोखा स्थापित करणे या हेतूने या ठिकाणी कार्य करीत असून आज या स्वर्णकार भारती सेवा संस्थान हस्तिनापुर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देखील वाटप करण्यात आले। तर त्याचबरोबर महिलांना एकत्रित करून मकर संक्रांतीचे औचित्य साधून या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम देखील पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांचं प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तदनंतर आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी महिला वर्ग सुवर्णकार समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर सदरचा कार्यक्रम हा सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या निवासस्थानी घेण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या महिलांचा हळदी कुंकू करून कार्यक्रम पार पडला। उपस्थित महिलांना अल्पोपहार देखील या ठिकाणी देण्यात आला। तर त्यांच्या या कार्याला त्यांचे पती देखील विजयानंद मोरे सर हे स्वर्णकार भारती सेवा संस्थान हस्तिनापुर या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदावर असून त्यांचे मोलाचे असे मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना मिळत असते। तर सुवर्णकार समाज उत्कर्ष मंडळ वलवाडी अध्यक्ष या पदावर देखील विजयानंद मोरे सर हे असून समाजहित उपक्रम ते राबवित असतात। तर त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे यांना ते प्रोत्साहित करीत असतात। त्यामुळेच या ठिकाणी उर्मिला मोरे उत्कृष्ट कार्य करीत आहेत। तर यावेळी श्रीमती विद्याताई कुलते सौ ज्योती चित्ते सौ उज्ज्वला पोद्दार सौ ज्योती लोडगे सौ पुष्पा पोद्दार सौ ललिता पोद्दार सौ रंजना विस्पुते सौ कविता मोरे सौ गायत्री जाधव सौ कविता आहिरराव श्रीमती मीनाबाई रणारकर सौ संगीता विस्पुते सौ सुनीता सोनार सौ रेखा विस्पुते रंजनाताई सोनार सर्व महिला वर्ग महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्षा सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे प्रांतीय उपाध्यक्ष श्रीमती विद्याताई कुलते धुळे जिल्हाध्यक्ष ज्योतिताई चित्ते प्रांतीय संपर्क सचिव सौ उज्ज्वलाताई पोद्दार प्रांतीय सहसंघटन सचिव सौ ज्योतिताई लोडगे धुळे जिल्हा उपाध्यक्ष सौ पुष्पाताई पोद्दार सौ सुनीताताई सोनार सौ कल्पना बनसोड धुळे जिल्हा महामंत्री सचिव सौ ललिता पोद्दार धुळे जिल्हा संघटन सचिव सोनालीताई विस्पुते सौ सुनीताताई कुलते धुळे जिल्हा संपर्क सचिव गायत्रीताई जाधव सौ रंजनाताई सोनार मंत्री सहसचिव धुळे सौ ज्योतिताई पोद्दार सौ वर्षाताई बनसोड सौ मधुमतीताई खोरे धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गौरीताई बिरारी सौ सुवर्णाताई बिरारी सौ योगिताताई दुसाने सौ उत्कर्षताई पोद्दार सोशल मीडिया प्रभारी धुळे सौ कोमलताई निकुम धुळे जिल्हा कानूनी सल्लागार सौ रेखाताई विस्पुते संपर्क सचिव शिरपूर सौ कविताताई मोरे सौ रुपालीताई सोनवणे आदी सर्वच महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी नियुक्तीपत्र देखील देण्यात आले। तर यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरहरी महाराज की जय, नरहरी महाराज की जय। जबाबदारी दिली आहे ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू आणि त्यांनी आम्हाला ही जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। मला तुमच्या सासूमुळे मी पुढे जाणारच नाहीये आणि हा जगन्नाथचा रथ आहे त्याला ओढता येत नाही। धन्यवाद। नमस्कार, मी उर्मिला मोरे स्वर्णकार भारती समाज स्वर्णकार भारतीय संस्था हस्तिनापुर इथले प्रांतीय अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि हा पदाचा जो भार मला दिला आणि तो मी पहिले समजून घेतला आणि त्यानंतर ज्या महिलांचा संघटितपणा केला एकत्रपणा केला मी की स्वर्णकार समाज खूप मोठा आहे
पण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शाखा आहे आपल्या वेगवेगळ्या. पण त्या शाखा नसताना एकच सोनार म्हणून आपण हा एक संघटन करतोय. त्याच्यासाठी आपण ह्या महिलांना प्रमाणपत्र देऊन आणि त्यांचा सत्कार सन्मान करून हा जो संक्रांती सोहळा जो हळदी कुंकाचा आहे त्या निमित्ताने मी या महिलांचा छोटेखानी सुमारे काय नसो पण त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी पण ह्या संस्थेत जोडून जो मला साथ दिली त्याच्याकरता मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि ही संस्था इतकी उत्कृष्ट आहे की जास्तीत जास्त महिलांनी याच्यात भाग घ्यावा आणि त्याच्यामध्ये खूप मोठं कार्य असं आहे की जितकं कार्य महिलांना करता येईल त्याच्यात जास्तीत जास्त येईल. प्रत्येक भागात म्हणजे हा महाराष्ट्र म्हटला की खूप मोठा येतो. त्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाखेतून महिला निवडली जाते आणि त्याच्यातून त्यांनी यदि समाजने 2 महिला निवडल्या की त्यांनी पुढे ती शाखा पुढे चालवायची. त्याचप्रमाणे आपण हा धुळे महाराष्ट्रामधला आहे त्याच्यात पण भरपूर महिलांनी भाग घेतला, त्या जॉईन झाल्या या ग्रुपला. त्याकरता मी त्यांचे मनस्वी आभार मानते. नमस्कार, मी विद्या चंद्रशेखर बोलते. भारतीय समाज संघटना हस्तिनापूर यांच्यातर्फे ही संघटना ही आयोजित केलेली आहे जे धुळ्यामध्ये ती सुरुवात झाली आहे मोरेताईंच्या मार्फत. ते या संघटनेमध्ये जेवढ्या काही आमचे विभाग आहेत सोनार समाजामध्ये जे प्रभाग पडलेले आहेत त्या सर्वांना संघटित करणं आणि त्यांना पुढे घेऊन चालणं आणि ह्या माध्यमातून एक सामाजिकरण आणि स्त्रियांच्या बाबतीत जी जागरूकता आहे तो अवेअरनेस आहे तो पुढे नेणं आणि संपूर्ण समाज संघटित करून चालणं हे जे कार्य आमच्या सोबत आहे. मी उपाध्यक्ष आहे त्याची आणि आम्ही ह्या पदासोबत पूर्णपणे न्याय करू